महत्त्वाची बातमी, शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद नाकारल्यानंतर सर्व आमदारांनी समजूत काढली। मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती सांगितली आहे। आपण सत्तेत असलं पाहिजे असं आम्ही शिंदेंना सांगितल्याचंही पाटलांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी शिंदेंच्या नेतृत्वात काम केलंय, आता शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वात काम करतायत असं प्रवीण दरेकर म्हणाले। त्यावेळेस डीसीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला, त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। मला काय मत मिळतं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देतो हे लोकांसाठी महत्त्वाचं आहे। लोकांनी तुम्ही काय व्हावं म्हणून निवडून नाही दिले, महाराष्ट्राचा मुंबईचा विकास व्हावा म्हणून लोकांनी महायुतीला दिले। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या व्यवस्था आहेत, कोणतरी कॅप्टन लागतो तशा प्रकारच्या त्या व्यवस्था आहेत। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी काम केलं होतं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तर शिंदे साहेब काम करतील आणि तिघेही सरकार म्हणून एकत्रित आहेत, काही अडचण नाही आहे। कारण आम्ही कोण आहोत यापेक्षा महाराष्ट्राला काय